नमस्कार, मी ॲडव्होकेट PM पाटील, कायदेशीर सल्लागार वृत्तदर्पण चॅनल. आपणा सर्वांचं या टॉक शोमध्ये स्वागत. आजच्या चर्चासत्रामध्ये सर्वांचं स्वागत करतो. माझ्यासोबत आज आहेत आपल्या सोलापूर जिल्हा न्यायालयातील ॲडव्होकेट ज्येष्ठ विधिज्ञ श्री बापूसाहेब देशमुख. हे साधारणपणे 30 ते 35 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहेत. दुसरे ज्येष्ठ विधिज्ञ श्री खतीब ॲडव्होकेट यांचंही स्वागत करतो मी. तिसरे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत श्री शिंदे NK साहेब, यांचंही स्वागत करतो. तिन्ही ॲडव्होकेट जे आहेत ते ज्येष्ठ विधिज्ञ आहेत. सोलापूर जिल्हा न्यायालयामध्ये व इतर न्यायालयामध्ये भरपूर वर्ष त्यांनी काम केलं, त्यांना कामाचा चांगला अनुभव आहे. आज आपल्या चर्चासत्रामध्ये प्रामुख्याने 3 विषय आहेत. सध्या जे ज्वलंत प्रश्न आहेत, एक जो आहे तो मराठा आरक्षणाचा, दुसरा जो आहे तो कोपर्डी येथील निंदनीय घटनेचा, आणि तिसरा जो आहे ॲट्रॉसिटी कायद्याबद्दलची चर्चा. मी पहिला प्रश्न जो आहे तो मराठा आरक्षण, त्याच्याबद्दल मी आपले ज्येष्ठ विधिज्ञ श्री बापूसाहेब देशमुख यांना विचारतो. मराठा आरक्षण जे आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे ती थोडक्यात त्यांनी सांगावी. महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र असा समजला जातो आणि या महाराष्ट्रामध्ये अनेक पुरोगामी विचारवंत हे मराठा समाज, त्यात शाहू महाराज असतील, सयाजीराव गायकवाड असतील, विठ्ठलरामजी शिंदे असतील, असे अनेक पुरोगामी विचारवंत मराठा समाजातून आलेले आहेत. आणि मराठा समाजाची एकंदरच भूमिका अशी राहिलेली आहे की सर्व जाती जमातींना, सर्व समाजांना बरोबर घेऊन मोठ्या भावाच्या भूमिकेनं सगळ्यांना बरोबर घेऊन जावेत. आणि आजपर्यंत ते मराठा समाज करत आलेला आहे. पण आज स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली. या कालावधीमध्ये मराठा समाजाचे एक स्वतःचे काही प्रश्न आहेत, याकडं बऱ्याचदा दुर्लक्ष केलं गेलेलं आहे. मराठा समाजाची आर्थिक स्थिती, मराठा समाजात असणारी बेकारी, प्रामुख्यानं मराठा समाज हा शेतीचा उद्योग करणारा असा समाज समजला जातो. आणि शेतीमध्ये जे उत्पन्न तयार होतं त्या उत्पन्नाला नसणारा भाव आणि नेहमी पडणारा दुष्काळ, यामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. वास्तविक आता कालेलकर आयोगाने सुद्धा ज्या अनेक जाती सांगितल्या होत्या मागासवर्गीय जाती, त्यामध्ये कालेलकर आयोगाने सुद्धा मराठा समाजाचा समावेश केलेला होता. पण त्यापैकीच काही जाती अतिमागास म्हणून त्यांनी, वास्तविक आता कालेलकर आयोग संपूर्णपणे कार्यान्वित झाला नाही. त्याचा आयोगाचा जो निर्णय होता तो इम्प्लिमेंट करण्यात आला नाही. पण तरीसुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही काळाची गरज आहे. ठीक आहे, मी आता शिंदे साहेबांकडे येतो की मराठा आरक्षण जे आहे तुम्हाला पाहिजे म्हणून सगळं मराठा सध्या मुक मोर्चे वगैरे सगळं चाललेलं आरक्षणाबाबतची, केव्हापासून ही नांदी चालू झाली बरं आरक्षणाची? केव्हा गरज भासू लागली समाजाला की बाबा मराठा समाजाला आरक्षण पाहिजे? साधारणपणे तुमच्या मताप्रमाणे केव्हाच गरज भासू लागली समाजाला? या हे उत्तर देण्यापूर्वी पाटील साहेब, आपल्या माध्यमातून मी आज जे काश्मीरला जे आपल्या देशाचे जवान शहीद झालेले आहेत त्यांना आपल्या या चॅनलच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करतो. आणि त्याच्यानंतर आणखीन एक असं की ह्या मराठा आरक्षणाचे जे मोर्चे आता निघत आहेत आणि मराठा समाजा व्यतिरिक्त ज्या संघटनेने या पाठिंबा दिलेला आहे ह्या मोर्चाला, त्यांचंही आभार मानतो. आणि साधारण 1948 पासूनचीच ही मराठा समाजाला आरक्षण द्या किंवा ही जी मागणी आहे ती 1948 सालापासूनचीच आहे. कुणी केली होती मागणी? ती कसं काय त्याचं पार्श्वभूमी काय केली? ती मागणी केली होती अण्णाभाऊ साठे यांनीच. आणि त्यांनी त्या 16 ऑगस्ट 1947लाच असं सांगितलं होतं एका विशाल मोर्चात की तुम्हाला आत्ता हे विशाल मोर्चा काढून तथाकथित स्वातंत्र्याचा धिक्कार केला होता त्यांनी. आणि ये आझादी झूठी आहे, देश की जनता भूकी आहे. आणि तेव्हापासून सातत्यानं त्या OBC मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणीला. बरं, आता तुम्ही 48 सालापासून म्हणताय, आज जवळजवळ 60 वर्ष झालेले आहेत. आता मराठा समाजातील लोकांचा जर विचार केला तर सत्ता बऱ्यापैकी मराठा समाजाकडेच आहे. मोठमोठे नेते, राष्ट्रीय नेते सगळे मराठा समाजाकडेच आहेत.
मग त्यांनी आजपर्यंत या समाजाकडे का लक्ष दिलं नाही? काय तुम्हाला काय म्हणायचं? खतीब साहेबाला विचारतो मी 2 मिनिटं तुम्हाला. खतीब साहेबाला विचारतो की बाबा आरक्षणाबाबतचं जे काही धोरण आहे किंवा आरक्षणाची गरज आहे ती आरक्षणाची गरज मराठा समाज संपूर्ण त्याच्यामध्ये आहे ना सत्तेमध्ये. तर तुम्हाला काय म्हणायचं की बाबा मराठा समाजाच्या नेत्यांनी काही लक्ष दिलं नाही असं म्हणायचं का तुम्हाला, किंवा तुम्हाला त्याबद्दल तुमचं काय मत आहे? याबाबत मी प्रसारमाध्यमांसमोर सुद्धा नेहमी एक भूमिका मांडत असतो की जी भूमिका ही महर्षी वेद व्यासांनी सुमारे 5000 वर्षांपूर्वी श्रीमद भागवतामध्ये लिहून ठेवलेली आहे. 12व्या स्कंधामधील 2ऱ्या अध्यायामध्ये महर्षी वेद व्यासांनी कलियुगाचं वर्णन केलेलं आहे आणि आश्चर्य वाटेल की आजसुद्धा ते तंतोतंत लागू आहे. ते म्हणतात की कलियुगातील राजकर्ते हे नालायक आणि प्रजाभक्षक असतील आणि ते वायूवर सुद्धा कर लावतील. आता आपण हा प्रश्न जो विचारला की मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मराठा समाजातील प्रस्थापित नेत्यांनी म्हणजे राजकर्त्यांनी काय केलं आहे, आपण जर पाहिलं तर स्वातंत्र्य मिळाल्याच्या तारखेपासून कालापासून मराठा समाजातील सुमारे 250 ते 200 प्रस्थापित घराणी हीच या महाराष्ट्र राज्यावर राज्य करीत आलेली आहेत आणि त्यांनी फक्त आणि फक्त आपला आर्थिक आणि राजकीय स्वार्थ पाहिलेला आहे. आणि सर्वसामान्य मराठा समाज जो इतर समाजांप्रमाणेच इतर समाजां इतकाच गरीब आहे, ग्रामीण भागातून राहतो, झोपडपट्ट्यातून राहतो, तो सुद्धा शैक्षणिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या मागासच आहे. आणि भारतीय राज्यघटनेतील ज्या तरतुदी आहेत, भारतीय राज्यघटनेच्या संविधान 15 प्रमाणे कोणत्याही सरकारला म्हणजे केंद्र सरकार असो राज्य सरकार असो यांना आपल्या नागरिकातील कोणत्याही सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या प्रवर्गांकरता त्यांच्या प्रगतीकरता घटनेचे शब्द आहे ॲडव्हान्समेंट विशेष तरतूद करता येईल, स्पेशल प्रोव्हिजन करता येईल. आणि त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्थांमध्ये सुद्धा सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या नागरिकांमधील कोणत्याही प्रवर्गाकरता विशेष तरतूद करता येईल. आणि त्यानंतर भारतीय संविधानातील कलम 16 मधील जर तरतुदी आपण पाहिल्या तर त्यामध्ये प्रामुख्यानं अशी तरतूद करण्यात आलेली आहे की कोणत्याही शासनाला आपल्या राज्यातील नागरिकांकरता की जे सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या, मी शब्द महत्त्वाचे वापरत आहे की जे घटनेमधीलच आहेत, की जे सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत त्यांच्याकरता शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव जागा ठेवता येतील. आणि त्यानंतर कलम 16 मधीलच 4थं उपकलम हे जे आहे त्या अन्वये सुद्धा कोणत्याही राज्य सरकारला आपल्या राज्यातील नागरिकांमधील असा प्रवर्ग की जो शासकीय सेवामध्ये पर्याप्तपणे त्याचं प्रतिनिधित्व नाही आहे अशा प्रवर्गाकरता सुद्धा त्या राज्याला आपल्या राज्यातील विविध नोकऱ्यांमध्ये अशा समाजाला संरक्षण ठेवता येईल. आणि हे संरक्षण हे नियुक्त्यामध्ये असेल आणि पदांच्या संख्येमध्ये सुद्धा असेल. तर हे सर्व निकष जर आपण लावले तर माझं असं मत आहे की मराठा समाजाला सुद्धा इतर समाजांप्रमाणेच तो सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या, कारण 250 घराणी ही प्रगत आहेत याचा अर्थ संपूर्ण समाजात प्रगत असं नाहीये. म्हणून मराठा समाजाला सुद्धा भारतीय संविधानातील तरतुदीप्रमाणे हे नोकऱ्यांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशांमध्ये नियुक्त्यांमध्ये आणि जागांमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. ठीक आहे. आता आपण देशमुख साहेबांकडे येतो मी की आत्ताच खतीब साहेबांनी सांगितलं की बाबा आरक्षण देता येतं. तर आता आरक्षण मराठा समाजाला देण्यासाठी तुमच्याकडे काही डेटा तुमच्या समाजातल्या काही व्यक्तींनी तयार केलेला आहे की बाबा कशामुळे तुम्हाला निकष लागतात ते आरक्षणासाठी, त्या निकषाबद्दल काही सांगू शकाल का तुम्ही? बाबा मराठा समाज कसा मागासलेला आहे, त्याच्यावर कसा अन्याय झालेला आहे, किंवा इतर दलितांसारखा कसा तो मागासलेला आणि त्याला काय गरज आहे, आरक्षणाची काय गरज आहे, त्यासाठी डेटा तुम्ही काही कलेक्ट आहे का, तुमच्याकडे कलेक्शन केलेलं आहे का? त्या मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल किंवा इन जनरल आरक्षणाबद्दल असं म्हणता येईल की भारतीय राज्यघटनेमध्ये मागासवर्गीय
साठी खास सवलती देण्याबाबत किंवा आरक्षण देण्याबाबत आपण 16(4) कलम केलेलं आहे. आरक्षणाबद्दल ठीक आहे, तुम्ही म्हणता आरक्षणाचा कायदा विधा सगळा आहे, पण मराठा समाजाला जे काही आरक्षण पाहिजे त्याचा डेटा तुमच्याकडे आहे, कशासाठी पाहिजे, त्याला काही निकष, आता उदाहरणार्थ दलित समाजाला जे काही आपण आरक्षण दिलेलं आहे त्याला जो निकष लावलेला आहे मंडल आयोग वगैरे, तो जो अभ्यास झालेला आहे, आता मराठा समाजासाठी सुद्धा बापट आयोग नेमलेला आहे, राणे आयोग आहेत, ते जे काही मराठा समाजासाठी आवश्यक निकष आहेत ते काय सांगू शकाल का तुम्ही प्रेक्षकाला, का आवश्यक आहे मराठा समाजाला आरक्षण, का आवश्यक आहे, कशामुळे ते मागासलेलं आहे, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेलं. आताच खतीब साहेबांनी सांगितले 150-200 घरं फक्त तेवढी प्रगत असतील, बाकीचा सगळा समाज मागासलेला आहे शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, शेतीवर अवलंबून. असं काही तुम्हाला सांगता येईल की बाबा हे हा जो निकष आहे तो मराठा समाजाला आवश्यक आहे आरक्षण करण्यासाठी, असे काही निकष तुम्हाला सांगता येतील का बाबा आवश्यक काय, मराठा समाजाला आरक्षण आवश्यक काय आहे? मराठा समाजातील व्यक्तींचा बापट आयोगानं आणि राणे आयोगानं ज्यावेळी अभ्यास केला, वेगवेगळ्या अभ्यास गटामार्फत त्याचा अगोदर अभ्यास झालेला होता, राणे आयोगानं सुद्धा ते अभ्यास केला आणि त्या राणे आयोगानं जे पुरावे नोंदवले किंवा त्याच्या अगोदरच्या बापट आयोगाने जे पुरावे नोंदवले त्यामध्ये हे सिद्ध झालेलं आहे की मराठा समाजामध्ये थोडी माणसं बऱ्यापैकी राहतात म्हणून सर्वच समाजाला आरक्षण नाकारता येणार नाही, तर मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. वास्तविक आता मराठा समाजाचं जे आरक्षण आहे त्या आरक्षण मध्य प्रदेशमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेलं आहे, कर्नाटकात मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले आणि दुसऱ्या राज्यातून फक्त महाराष्ट्रातून मराठा समाजाला आरक्षण दिलेलं नाही. वास्तविक पाहता एखाद्या समाजातली एखाद्या जातीतील काहीच माणसं बऱ्यापैकी राहतात म्हणून त्या संपूर्ण समाजाला आरक्षण नाकारता येणार नाही. त्याचं एक चांगलं उदाहरण सांगता येईल ते वसंतराव नाईक माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होते, ते बंजारा जातीचे होते आणि बंजारा जातीची त्यांची जर स्थिती पाहिली ते अत्यंत श्रीमंत होते, अगदी उच्च विद्या विभूषित होते, म्हणजे त्यांच्या घराण्यामध्ये श्रीमंती शैक्षणिक दर्जावर फार चांगला होता, पण तरी सुद्धा मंडल आयोगामध्ये बंजारा समाजाला आरक्षण देण्यात आलं, कारण इन जनरल त्या जातीमध्ये किंवा त्या समाजामध्ये सर्वसाधारण लोकांची परिस्थिती काय त्याच्यावर निकष आयोगानं म्हणजे काही समाजात येईल, काही लोक प्रगत आहेत म्हणून आरक्षण नाकारता येणार नाही असं तुम्हाला म्हणणे थोडक्यात. हा, दुसरं एक काय म्हणतं का, मध्य प्रदेशमध्ये शिंदिया घराणं हे राजघराणं आहे, त्यांना सुद्धा मध्य प्रदेशमध्ये आरक्षण देण्यात आलेलं आहे. कारण का, तर तिथं मराठा समाजाबद्दल जे आयोगाने नोंदवलेले निकष आहेत, एखाद्याला आरक्षण देताना जे निकष लावतात ना ते सामाजिक दृष्ट्या त्यांची परिस्थिती कशी आहे, शैक्षणिक दृष्ट्या परिस्थिती कशी आहे वगैरे, हे सर्व निकषातून जर ताळून सुलाखून पाहिलं तर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणं ही काळाची गरज आहे. आणि ती बाब जवळजवळ माझ्या म्हणण्याप्रमाणे तर जवळजवळ समाजातल्या सर्व घटकांनी, अगदी मागासवर्गीय प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले किंवा इतर जे ओबीसीचे नेते आहेत सगळ्यांनी मान्य केलंय की मराठा समाजाला आरक्षण द्यावं लागेल आणि ती आवश्यक गोष्ट आहे, योग्य गोष्ट आहे. आता मी शिंदे साहेबांकडे येतोय. मला एक सांगायचं साहेबांनी, बापूसाहेबांशी मी सहमत आहे. आणि झाले काय की जसं कर्नाटकला आता उल्लेख झाला किंवा मध्य तामिळनाडू मध्ये सुद्धा मराठा समाज आरक्षण आहे, माझ्या माहितीप्रमाणे तामिळनाडू सुद्धा आहे, निश्चित आहे. आरक्षण आहे. तसंच काही प्रमाणात विदर्भ वगैरे साईडला महाराष्ट्रात सुद्धा काही मराठ्यांना आरक्षण आहे, कुणबी मराठा आहे त्याला, ठीक आहे. पण सर त्याच्या पुढे मला असं म्हणायचंय की हे कुणबी तुम्ही जर पूर्वीचे खरीदखत काढून पाहिले किंवा पूर्वीचा खंड 14 फॉर्म जर पाहिला ब्रिटिशाच्या काळात तर त्याच्यामध्ये काही ठिकाणी कुणबी काही ठिकाणी मराठा असा उल्लेख आहे. त्यामुळं जर कुणबी समाजाचे आणि इतर जे कुणबी समाजा व्यतिरिक्त जे मराठा म्हणतात त्यांचे नातेसंबंध सुद्धा आहेत, मग कुणबी समाजाला जर तुम्ही आरक्षण देत असाल मराठा म्हणून तर इतर मराठ्यांना द्यायला पाहिजे असं आमचं म्हणजे असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे. आता मी पुन्हा अजून आपल्या खतीब साहेबांकडे येतो की आरक्षण जे राष्ट्रवादीने किंवा पाठीमागच्या सरकारने जे दिलेलं होतं ते काय कोर्टात टिकलं नाही, हायकोर्टाने काहीतरी तो स्टे दिलं वगैरे, त्याच्याबद्दल थोडी प्रेक्षकांना माहिती सांगा, कशामुळे झालेलं ते. आपण वकील आहात, ज्येष्ठ विद्यार्थी आहात, आपल्या आरक्षणाबद्दलची माहिती आहे की हायकोर्टात जे काही टिकायला पाहिजे होतं, बाकीचं जे टिकले, बाकीच्या समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे ते जसं टिकलं तसं हायकोर्टात का टिकलं नाही, त्याचं काही कारण सांगता येईल का तुम्हाला, कशामुळे टिकलं नाही ते? याबाबत माझं सुस्पष्ट आणि ठाम मत असं आहे की आपल्या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे. कोणताही कायदा किंवा कोणताही शासनाचा निर्णय हा सुस्थापित न्याय तत्वांच्या कसोट्यावर न्यायालयामध्ये घासून पाहिला जातो आणि न्यायदानाकरता
जी निकष आहेत, ज्या कसोट्या आहेत, त्या कसोट्यांवर जर तो कायदा किंवा तो निर्णय उतरला तरच तो वैध मानला जातो. आताच मी काही वेळापूर्वी सांगितलं की राज्य सरकारांना, केंद्र सरकारांना आपल्या नागरिकातील सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील कोणत्याही व्यक्ती समूहाकरता राखीव जागा या शासकीय नोकऱ्यामध्ये आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये ठेवता येतील. हा जो आपण जो उल्लेख केलेला आहे की तो ऑर्डिनन्स हा जो होता, ज्याला आपण वटहुकूम म्हणतो, आदेश ज्याला म्हणतो, तो आदेश हा विधिमंडळाचं अधिवेशन सुरू नसताना 6 महिनेपर्यंत आता वटहुकूम ऑर्डिनन्स हा काढला जातो. तत्कालीन शासनानं, मला कोणताही राजकीय अभिनिवेश नाहीये, कायद्याच्या कसोट्यावर तो ऑर्डिनन्स हा जो आहे कायदा त्यांनी केला नाही. राजकीय स्वार्थ समोर ठेवून घाईघाईनं मराठा समाज आणि मुस्लिम समाज या दोन्ही समाजांकरता नोकऱ्यामध्ये आरक्षण ठेवण्याकरता वटहुकूम काढला गेला आणि त्यानंतर तो ज्या प्रकारे आकडेवारीनं सिद्ध करावा लागत होता त्या प्रकारचा सिद्ध केला नाही आणि म्हणून तो न्यायालयामध्ये टिकलेला नाहीये. आणि त्यानंतर पुन्हा एकदा ऑर्डिनन्स काढला गेला आणि त्याबाबत वस्तुस्थिती आपण समोर आहे. ठीक आहे. आता मी परत देशमुख साहेबांकडे येतो की बाबा आरक्षणाबाबतचं जे काय आहे तुम्ही आता सांगितलं, हेनी सांगितलं, आता यापुढे मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर या मंत्रिमंडळाला किंवा सध्या जे सरकार आहे त्या सरकारने काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे? वास्तविक आता भारतीय राज्यघटनेमध्ये आरक्षणाबाबतची जी तरतूद आहे त्या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये जात हा शब्द घेतला नाही तर वर्ग आणि क्लास घेतलेला आहे. आणि शैक्षणिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेपणाच्या व्याख्या ह्या न्यायालयाने केलेल्या आहेत आणि न्यायालयाने अगदी किचकट असे निकष लावलेले आहेत. आणि हे शैक्षणिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेपण ठरवताना कोर्टाने आजपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने, उच्च न्यायालयाने जे निकष ठरवून दिलेत, न्यायालयीन निर्णय दिलेले आहेत, त्या न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून त्याप्रमाणेच तो शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणा आणि अगोदर मागासलेपणा हा ठरवून आयोगाने निर्णय द्यायचा असतो आणि जर तसा निर्णय दिला गेला नाही तर तो न्यायालयीन प्रक्रियेमध्ये टिकत नाही. वास्तविक आता राज्य शासन देतं किंवा केंद्र शासन सुद्धा करेल, पण न्यायालय सर्वोच्च न्यायालय मग त्याकरता म्हणून की जे न्यायालयाने ठरवलेले निकष आहेत त्या निकषाला आधारावून तुमचे पुरावे असले पाहिजेत. निकषाला आधारावून तुम्ही त्या समाजाचा शैक्षणिक दृष्ट्या, जातीचा, समाजाचा शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणा हा न्यायालयासमोर किंवा त्या आयोगाचं मत नोंदवताना त्यात भक्कम म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे की पुन्हा आयोग नेमायला पाहिजे, पुन्हा सगळी चौकशी करायला पाहिजे आणि पुन्हा सगळा डेटा कलेक्ट करायला पाहिजे की जेणेकरून तो आयोग त्या कन्क्लुजनला यायला पाहिजे की बाबा खरंच आरक्षण देणं आवश्यक आहे. आणि ते आरक्षण देण्यासाठी जे काही निकष आहेत, सामाजिक दुर्बलता असेल, आर्थिक दुर्बलता असेल किंवा जे काही खतीब साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शैक्षणिक आहे ती ह्यांनी सांगितल्याप्रमाणे 100-150 लोकांचा न विचार करता सगळ्या आम मराठा समाजाचा विचार करून तुम्ही तो निकष ठरवला पाहिजे. म्हणजे त्यासाठी आयोग नेऊन त्याप्रमाणे तुम्ही कारवाई करायला पाहिजे. माझं मत काय म्हणतं का, मी नम्रपणे सांगू इच्छितो, माझं मत तसं नाही की पुन्हा नव्याने पुरावा गोळा करावा, नवीन आयोग नेमावा असं आमचं म्हणणं आहे. म्हणजे आता जे आतापर्यंत जे काय आयोग नेमलेले त्याचा विचार करूनच आरक्षण अगोदरचे आतापर्यंतचे जे आयोग आहेत त्यामध्ये अनेक आयोग बरेच 2-3 आयोग नेमले गेले. त्या 2-3 आयोगामध्ये 3 आयोगामध्ये बापट आयोग आहे, राणे आयोग आहे, यांनी फार चांगलं काम केलेलं आहे. पण त्याचं प्रेझेंटेशन करताना फार व्यवस्थितरित्या केले गेलेलं नाही. सरकारने केलेलं असं म्हणाले तुम्हाला. पी.बी. सावंत सारखे एक अगदी उच्च विद्याभूषित जज आपल्या मराठा समाजातले होते, त्यांनी सुद्धा कुठल्या पद्धतीनं तुम्हाला ते आयोगाचं पुरावे सगळे द्यावे लागतील, कुठल्या पद्धतीने, पण त्याचं फारसं त्यांचं गांभीर्यानं त्याचं मत केलं आणि त्याकरता म्हणून नवीन आयोग नेमायची गरज नाही. वास्तविक आता राज्य शासनाला आहे ते पुरावे व्यवस्थित न्यायालयीन बाजू व्यवस्थित राज्याची मांडून जर सिद्ध करून देता येईल असं माझं मत आहे. आपण पाहत आहात वृत्त दर्पण, सोलापूर जिल्ह्याचा आरसा. वृत्त दर्पण मध्ये जाहिरात म्हणजे हमखास प्रतिसाद, गॅरंटेड फायदा. कारण वृत्त दर्पण हे असं एकमेव न्यूज चॅनल आहे की जे संपूर्ण सोलापूर शहर आणि जिल्ह्यात जिथं जिथं केबल कनेक्शन आहे तिथं घरोघरी टीव्हीवर दिसतं.
इन भीमारिद्धी चॅनल क्रमांक 121 अर्थात 121, डेन नेटवर्क चॅनल क्रमांक 180 अर्थात 180, सिटी नेटवर्क चॅनल क्रमांक 1238 अर्थात 1238 यासह भविष्यात येणाऱ्या सर्व नेटवर्क्सवरून वृत्त दर्पणचा अहोरात्र आनंद घेता येतो. साहजिकच आपली जाहिरात घरोघरी लाखो दर्शकांपर्यंत पोहोचणार यात शंकाच नाही. याशिवाय प्रत्येक जाहिरातीवर आकर्षक स्कीमद्वारे मोठी सवलत. मग येणारा सीझन घालवू नका, आजच आपली जाहिरात बुक करा. वृत्त दर्पण जाहिरात विभाग, वृंदावन अपार्टमेंट, चेतन फाउंड्री जवळ, होडगी रोड, सोलापूर. 101% फायद्याचं गणित. वृत्त दर्पण. पंडित मोहनराव यांचे श्री दुर्गा भवानी ज्योतिष्य केंद्र, चेहरा पाहून भविष्यातील घडामोडींबद्दल अचूक माहिती देणारे श्री दुर्गा देवी ज्योतिषालय. हस्तरेषा, जन्मपत्रिका, शिक्षण, नोकरी, विवाह, संतती व आरोग्य श्री दुर्गा भवानी ज्योतिषालय. तसेच प्रमोशन योग, विदेश प्रवास योग, राजकारण योग, कर्जमुक्ती, पती पत्नी कलह, कोर्ट केस, लग्न न होणे, संतान नसणे, सतत आजारीपणा, संपत्ती असून समाधान नसणे, घरात सतत त्रास, स्त्री पुरुष प्रेम अशा अनेक प्रश्नांवर 101% तोडगा मिळेल. येताना फोन करून येणे. आपल्या जीवनातील अडचणी जाणून अचूक मार्गदर्शन घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता DM सुगंधीच्या वर, मधला मारुती चौक, सोलापूर. मोबाईल नंबर 73 78 88 36 22. भेटण्याची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. येण्याआधी फोन करून येणे. आपण पाहत आहात वृत्त दर्पण, सोलापूर जिल्ह्याचा आरसा. म्हणजे नवीन आयोग नियमाची गरज नाही, नवीन चौकशी करायची गरज नाही. नवीन आयोग नियमाची अजिबात जरुरी नाही. त्याचं कारण असं की जे आतापर्यंत जे आयोग दिले, ज्यांनी कोणी रिपोर्ट दिले ते अभ्यास करूनच दिलेले आहेत. नंबर 1. नंबर 2, पुन्हा आयोग नेमणं, पुन्हा डेटा गोळा म्हणजे त्याला उशीर लागेल, वेळ लागेल. आता हे जे 3 आयोगाचा बापूसाहेबांनी उल्लेख केला, त्याच्यात जर काय त्रुटी असतील ऍज पर द जजमेंट ऑफ द जस्टिस सावंत, तर त्या त्रुटी पूर्ण कराव्यात. कुठलंही गव्हर्नमेंट असेल, पूर्वीच्या गव्हर्नमेंटने केल्या का नाही, आताच्या केल्या का नाही, ह्याच्याबद्दलची वाद असायचं काही कारण नाही. कुठलं का गव्हर्नमेंट असताना राजकीय अभिलेषा न बाळगता कुठल्याही गव्हर्नमेंटनं ते ह्या त्रुटी जर काय असतील तर त्याचा कंप्लायन्स करावा. नवीन आयोग नियमाची जरुरी नाही. ठीक आहे. आता तुम्ही निवडणूक म्हणताय, जे आहे त्याच्यावरनं सगळं तुम्ही पुढे आरक्षण द्या म्हणताय. तुमच्या म्हणण्याप्रमाणे बापूसाहेबाला प्रश्न विचारतो मी, तुमच्या म्हणण्याप्रमाणे किती टक्के आरक्षण द्यायला पाहिजे आता, आणि हे आरक्षण टक्केवारी तुम्ही कशाच्या आधारे काढताय? वास्तविक पाहता एखाद्या राज्याची जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येमध्ये त्या जातीची, आता वास्तविक पाहता अगोदर वर्ग किंवा क्लास म्हणून आलं होतं, नंतर एका जजमेंटमध्ये असं आलं की जात हा सुद्धा एक वर्गच आहे, क्लास आहे. त्यामुळे त्या राज्यातील त्या जातीची एकूण लोकसंख्या लक्षात घेता त्याला कॅल्क्युलेट करून मराठा समाजाला आरक्षण ठराविक टक्केपर्यंत द्यावं. आता ते किती टक्के, 14% पर्यंत वगैरे आलेलं आहे, काय 16% आलेलं आहे, 16% पर्यंत आलेलं आहे. आणि 16%ची ही कॅल्क्युलेटेड गोष्ट आहे. एकूण महाराष्ट्रातील लोकसंख्या आणि त्यात असणारं त्या समाजाची लोकसंख्या यावर आधारित आहे. त्यामुळे ते 16%चं जे आरक्षण आहे, नुसतं तुम्हाला म्हणायचं की बाबा त्या जी काही संख्या आहे त्या संख्येवर आधारून टक्केवारी ठरवावी असं तुम्हाला बरोबर आहे. मग हे टक्केवारी जी ठरवायची आहे, समजा आता जास्त लोक असतील, जास्त टक्केवारी असं तुमचं म्हणणं आहे, पण त्या समाजामध्ये सगळेच काय दुर्लक्षिलेले नसतात किंवा सगळेच काय गरीब नसतात. मग त्याचं तुम्ही कॅल्क्युलेशन कसं करणार? वास्तविक पाहता टक्केवारी जर ठरवताना त्याला असे पॅरामीटर नाहीत की कोण श्रीमंत कोण गरीब असं ठरवता येईल. तुम्हाला टक्केवारी ठरवता येईल, पण त्या समाजामध्ये आरक्षणाचा लाभ देताना जे आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहेत, ज्यांना आरक्षणाची काही गरज नाही, अशा लोकांना क्रीमी लेअरच्या वरच्या बाजूचे म्हणून आरक्षण नाकारता येईल. नाकारता म्हणजे त्यांना दिलंच पाहिजे, ज्यांना आवश्यकता नाही त्यांना नाकारता येईल. जरूर श्रीमंतांना जरूर नाकारावं. पण म्हणजे मराठा समाजातले जे श्रीमंत लोक आहेत, जे आर्थिक त्यांना सुदृढ आहे थोडक्यात, त्यांना आरक्षण देऊ असं तुमचं म्हणणं. क्रीमी लेअर ठरावं आणि त्या क्रीमी लेअरच्या वरच्या बाजूने जे समृद्ध आहेत, श्रीमंत आहेत, सुस्थितीत आहेत, त्यांना आरक्षण देऊ नये. पण
ठराविक माणसं सुस्थितीत आहेत म्हणून संपूर्ण समाजाला आरक्षण नाकारणं ही अत्यंत चुकीची असंविधानिक गोष्ट आहे, चुकीची गोष्ट आहे. म्हणणं साहेब ह्याच्याबद्दल की क्रिमिनल लेअरच्या वरच्यांना आरक्षण देऊ नये असं जे म्हणतायत बाबूसाहेब, ते आर्थिकदृष्ट्या ठीक झालं, पण क्रिमिनल लेअर एखादा मुलगा 95% मार्क घेऊन आलेला आहे आणि बाकीचा जर 65% मार्क घेऊन आलेला आहे, अशा वेळेला त्याची अवस्था बिकट होईल 95%ची. तर तो आर्थिकदृष्ट्या हा भाग सोडून शैक्षणिक दृष्ट्या सगळ्यांनाच द्यावा असं माझं म्हणणं आहे. म्हणणं बरोबर आहे, शैक्षणिक आरक्षण सगळ्याला देता येतील, पण वास्तविक आता काय म्हणतं का, समानतेचं तत्व जर तुम्ही घ्यायचं म्हटलं की असमानामध्ये समानता अशी नाही, समानामध्ये समानता ठीक आहे, पण एक बेसिकली असमान आहे, त्या समानाला दोघांना त्याच फक्त फुटिंगवर एकत्र आणणं ते एवढंच बरोबर राहणार नाही. म्हणून मंडल आयोगामध्ये क्रिमिलेअरची ओबीसीना आरक्षण देताना क्रिमिलेअरची पद्धत ठेवण्यात आली, अगदी अभ्यास करून ठेवण्यात आली. बरं ठीक आहे. आता आरक्षण द्यायला पाहिजे हे ठीक आहे. आता सध्या मोर्चाकडे याबाबत माझं एक मत आहे सांगा की त्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे मराठा समाजाच्या या आपण आयोजकांचं संयोजकांचं, की आरक्षण हे जे आहे, जो वाद जो निर्माण होतोय, जो क्षोभ जो निर्माण होतोय, तो एका वर्गाला आरक्षण हे जातीच्या आधारावर देण्यात आलेलं आहे आणि म्हणून एक मुद्दा मांडण्यात येतो की ते आरक्षण जातीच्या आधारावर आहे, आर्थिक निकषावर नसावं. परंतु कलम 15 आणि 16 मी जी सांगितली ती शैक्षणिक आणि सामाजिक मागासता यावर आधारित आहे. म्हणून याला एक अत्यंत महत्वाची तरतूद आहे की जी आपण लक्षात घेत नाहीये. जर आपण घटनेचं अनुच्छेद 31B कलम 31B यामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की मूलभूत अधिकारांचा संकोच करणारा, कायद्यासमोर समानता, यांचा संकोच करणारा किंवा इतर कोणत्याही प्रकारचा कायदा शासनानं एखाद्या नागरिकातील प्रवर्गांकरता केला आणि त्या कायद्याची नोंदही भारतीय संविधानाच्या अनुसूची 9 परिशिष्ट 9 शेड्यूल 9 सर त्यामध्ये जर तो टाकण्यात आला तर तो इट विल बी आउट ऑफ द ज्युडिशियल रिव्ह्यू, त्याला कोणत्याही न्यायालयामध्ये आव्हान देता येणार नाही. आणि आपल्या माहितीकरता सांगतो मी, आजच्या घडीला या 9व्या अनुसूचीमध्ये 300च्या आसपास कायदे आहेत आणि तामिळनाडू राज्यामध्ये नागरिकांकरता 68% जे रिझर्वेशन आहे ते याच 9व्या अनुसूचीमध्ये तामिळनाडू सरकारचा तत्कालीन 1963चा कायदा जो होता 1994 मध्ये करण्यात आला, त्यामध्ये मागासवर्गीयांची संख्या आणि त्यांचं प्रमाण हे वाढवून 68% करण्यात आलं आणि त्याला संरक्षण देण्याकरता 1994 मध्ये भारतीय संविधानाच्या 9व्या अनुसूचीमध्ये हा अधिनियम ठेवण्यात आला. अत्यंत सोपी बाब आहे ही. 257 नोंद आपण पाहिली 9व्या अनुसूचीमधील, तर सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास आणि SC ST प्रवर्गातील मागासवर्गीयांकरता राखीव जागांचा हा कायदा आहे. ही अत्यंत महत्वाची तरतूद आहे. यावर मराठा समाजानं निश्चितच जोर द्यावा असं माझं मत आहे. बरोबर आहे. आता आपण चांगली माहिती प्रेक्षकांना दिली. खतीब साहेब आभारी आहे आपला की कायद्यात रूपांतर झाल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही हे सगळ्याच मत आहे आणि ते करण्यासाठी टिकणार नाही, ते टिकणार नाही. आता दुसरा पुन्हा मी बापूसाहेबांकडे येतोय की आरक्षणाची टक्केवारी जी तुम्ही सांगितली काय तुमची असेल ते, आता मराठा समाज जो आहे तो किती टक्के आहे महाराष्ट्रामध्ये तुमच्या मताप्रमाणे? समाज हा 35% समाज हा मराठा 35% आहे. आता तुम्ही जे आरक्षण मागताय सध्या माझ्या माहितीप्रमाणे 52% आरक्षण आहे सध्या आणि सुप्रीम कोर्टाने यापूर्वी सांगितले 50%च्या वर जाऊ नका. तरी पण चाललेलं आपलं आरक्षण 2%, 1%, तो विशेषतः 9व्या अनुसूचीचा उल्लेख केला तो न्यायालयीन निर्णय आहे. तामिळनाडूमध्ये नाही 67% आरक्षण देत आहेत. याचा अर्थ महाराष्ट्रातच 52%ची असं नाही, तर तुम्हाला त्या बाबतीत कायदेशीर बाबी तपासून आणि योग्य त्या पद्धतीने कायदा करून आरक्षणाची टक्केवारी वाढवता. म्हणजे शेवटी तुम्हाला कायदा केल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही. कायदा करावा लागेल. अध्यादेशावर किंवा अध्यादेशावर चालणार नाही. आणि आता खतीब साहेब जे म्हणतायत ना की ते जजमेंट आहे त्याची तरतूद नाही. जसं शेड्यूल 9 मध्ये ते टाका
म्हणजे त्याला आता- ज्युडिशियल रिव्ह्यू राहणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ते तसं व्हायला करा. आता हे जे एकच इलाज आहे असं माझं सविनय प्रतिपादन आहे. वस्तुस्थिती पाहता चालेल, खतीब साहेबांना फार मौलिक विचार सांगितलेला आहे. आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे जे काही त्यांनी सांगितलं किंवा कायदा करायला पाहिजे हे सगळं करायला पाहिजे, तर बापूसाहेबांना पुन्हा प्रश्न विचारतो की आजपर्यंत बरेच वर्ष सत्ता मराठा समाजाचीच होती, मेजॉरिटी मराठा समाजाची होती, त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं असं तुम्हाला म्हणायचं आहे का? जरूर मला म्हणायचं आहे, वास्तविक पाहता राजकारण आणि समाजकारण या दोन वेगळ्या गोष्टी असतात. बरोबर. समाजाला समाजाचे प्रश्न असतात आणि राजकारणी माणसांना राजकारण करायचं असतं. राजकारणी माणसांना कुठल्याही जातीच्या अशी एक धास्ती असते की मी फक्त माझ्याच समाजाचं मी जातीचं जर बघितलं तर बाकीचे सर्व समाज जाती माझ्यावर नाराज होतील आणि मी राजकारणातून बाहेर जाईल. म्हणून काय होतं का, याकरता म्हणून असे निष्प्रह असे राजकारणी आपल्याला वास्तविक पाहता हा जो मोर्चा आहे ना तो आता असलेल्या व्यवस्थेसंबंध विरुद्ध आहेच आहे, पण त्याच बरोबर मराठा समाजातल्या प्रस्थापित नेत्यावरचा राग सुद्धा आहे. हा मोर्चा करतात तो सकल मराठा मोर्चा आहे. आता विचारतो मी तुम्हाला मोर्चाबद्दल सध्या ती काय म्हणतो वास्तविक पाहता त्यांनी आरक्षण आपलं मिळवून दिलं नाही हा राग सुद्धा या मोर्चातून व्यक्त होतो. नाही, मला काय म्हणायचं आता तुमचे जे मोर्चे निघालेत बरेच लाखोवरची 10-10 लाख 15-15 लाख, उद्याला सोलापूरला सुद्धा आहे मोर्चा, तोही 15-20 लाखाचा आहे असं तुम्ही क्लेम करताय की ह्या मोर्चाचं जे नियोजन आहे तर पेपरला आलेलं म्हणा किंवा टीव्हीवर दाखवलेलं म्हणा की तुम्ही जे काही नियोजन केलेलं आहे की पहिल्यांदा मुली, पुन्हा त्यानंतर तुमचे लेडीज, त्यानंतर वारकरी, त्यानंतर डॉक्टर वकील, त्यानंतर समाज बांधव, त्यानंतर तुम्ही शेवटी राजकीय लोकांना तिथे थांबायला सांगितलेलं. हे असं विद्रूप स्वरूप राजकारणाबद्दल का यावं मराठा समाजात? काय म्हणतं का की मराठा समाजाच्या प्रश्नाबाबत आरक्षणाबाबत नेहमीच असं होत आलं की मराठा समाजाच्या आरक्षणाचं प्रश्नाचं कुणीतरी भांडवल करायचं आणि आपली राजकीय पोळी भाजून आणि काय होतं का ते त्यांचं जे म्हणायचं की समाज म्हणायचं मी मराठा समाजाचं करतो म्हणायचं आणि त्या मोठ्या पोस्टवर गेलं की मराठा समाजाला विचारायचं आणि आपली आपली पोळी वाजायची असं तुम्हाला थोडक्यात म्हणायचं. म्हणून सर्वसामान्य मराठा समाजातला माणूस म्हणतो की आमचे नेते कोण, तर आमच्या सकल मराठा मोर्चामध्ये सामील होणारा प्रत्येक माणूस हा नेता आहे. बरोबर आहे, आमचा कोणी नेता नाही, आम्हीच आमचे नेते आहोत. पण कसं आहे तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला तुम्ही हे सगळे नेते म्हणतात, आता जर सरकारला चर्चा करायची असेल त्याच्याबद्दल तर कुणावर चर्चा त्यांनी करावी? काय म्हणतं का, कारण सगळे एकतर तिथं नेते नाहीत तुमचे इथं, आता मग चर्चा कोणाशी करायची, त्यानंतर डिसिजन कसे घ्यायचे? वास्तविक आता काय साहेब त्यात आता मराठा समाजाच्या मागण्या कोणत्या आहेत हे काय अदृश्य राहिले नाहीत, हे काय गुप्त राहिले नाहीत. मराठा समाजाच्या मागण्या अगदी स्पष्ट आहेत, मोजक्या आहेत आणि या मराठा समाजाच्या मागण्याबद्दल शासनानं आपलं लगेच अभिमत रोडमॅप देऊन टाकावं. तुम्हाला काय म्हणायचं, जे काही निवेदन दिलेले ते मोर्चेकऱ्यांनी त्याचा अभ्यास करून तुम्ही डिसिजन घ्यायला पाहिजे. आणि काय म्हणतं का, जो रोडमॅप आहे तो जाहीर करून टाका, त्यावर निर्णय जाहीर करून टाका. आता पुन्हा चर्चा करा, पुन्हा आम्ही आयोग नेमतो, पुन्हा 4 माणसाची चर्चा करतो, म्हणजे हे चर्चेचं गुन्हा चालू राहणार आणि आम्हाला आमच्या मागण्या मिळणारच नाहीत, आमचे जे न्याय हक्क मिळणार नाहीत पूर्ण, असं आमचं म्हणणं आहे. थोडक्यात तुम्हाला काय म्हणायचंय की मोर्चेकऱ्यांनी जी काही निवेदनं दिलेली आहेत सगळी त्या सगळ्याचा विचार करून तुम्ही ज्या मागण्या आहेत, ज्या मागण्या त्या स्पष्टच आहेत ना, बरोबर की त्या मागण्याचा विचार करून गव्हर्नमेंटने तुम्हाला आरक्षण द्यावं असंच म्हणून. नाही गव्हर्नमेंट एकच आरक्षणचा प्रश्न नाही, आरक्षणासोबत बऱ्याचशा मागण्या आहेत, त्यामुळे ठीक आहे ना, म्हणजे तिथं चर्चा न करता त्या मागण्याचा विचार करूनच करता असं नाही सर. माझं काय म्हणणं आहे की तुम्ही गव्हर्नमेंट काय म्हणते, कुठलंही गव्हर्नमेंट असू द्या, की तुम्ही आमच्याबरोबर चर्चा करा, आम्ही चर्चेला येतो, तुम्ही चर्चेला या. अहो तुम्ही चर्चेला बोलत आहे कुणाला जिथं नेतृत्वच नाही, कुणी नेता नाही, सत्ताधाऱ्यांनी आपल्याच पक्षातील मराठा नेत्यांना चर्चेला बोलावलं होतं. बरोबर, याला मराठा समाजातील सहयोगाने आक्षेप घेतलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे. बरोबर. हे बघा तुम्हाला बोलवत आमच्याकडे चर्चेला आम्ही चर्चा करायला तयार आहे असं म्हणतात. आम्ही कुणाला नेतृत्व सगळ्या समाजाचा मोर्चा आहे, तुमच्या मागे सरकारने सगळ्या मोर्चाला बोलायचं का? त्यांचं काय म्हणणं आहे की तुमच्या मागण्या आम्हाला कळा, मांडा, आमच्या पुढे येऊन मांडा. हे जे आता लाखोचे मोर्चे निघतायत हे कलेक्टर ऑफिस मध्ये येत आहेत ना निवेदन, निवेदन वाचत नाही, निवेदन वाचून तुमचा मराठा आरक्षणाचं धोरण ठरवा असं म्हणायचं. तुमची ही अमुक मागणी आहे, त्याच्यासाठी आम्ही ही प्रोव्हिजन केलेली आहे, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे विचारा ना, सांगतील मग.
नाही ते नुसतं काय म्हणतं का दरवेळी असं चर्चेसाठी बोलवायचं, चर्चेचं गुराला लांबत जायचं, आम्ही त्यावर चौकशी आयोग नेमतो, हे जे आहे ना आता हे मराठा समाजाला नकोय. आता काय म्हणतं का त्याला काहीतरी पॉझिटिव्ह समथिंग पॉझिटिव्ह. चालेल. आताच बापूसाहेबांनी आपलं सांगितलं की मराठा आरक्षण गरज आहे. कारण तुम्ही सांगा की आता हे तुमचं जे 16% आरक्षण टिकायचं का टिकवायचं का नाही, त्याच्याबद्दल आम्ही हे तरतुदी केलेल्या आहेत, त्याचं हे फुलफिलमेंट केलेलं आहे, हे उद्या बाजू आम्ही कोर्टात मांडू असं तुम्ही सांगा ना. आता तुम्ही चर्चेला कशाला बोलवताय? चर्चा करून काय करणार आहे? आणि मराठा समाजाला नुसत्या सहानुभूतीची आम्ही तुमचा फार विचार करतोय, आम्ही तुमच्यावर फार पॉझिटिव्ह आहोत आम्ही, आणि काय म्हणतं का नुसतं असं म्हणजे मराठा समाजाने हा आता मोर्चाचा जो आता परवाची घटना घडली त्यानंतर त्याच्या अगोदरची फार पार्श्वभूमी आहे, आणि मराठा समाजाने फारसं बरेच आश्वासनं ओढलेली आहेत, बरीचशी आश्वासनं सहन केली, पण काही त्यातून निष्पन्न काय मिळालं. ही मागणी अत्यंत योग्य आणि रास्त मागणी आहे. मागचं सरकार असेल किंवा हे सरकार असेल, गेल्या आता 15-17 महिने झाले याचिका पेंडिंग आहे. काय केलं सरकारनं? मागच्या सरकारने तरी ह्या सरकारने तरी. पण चर्चा नको, चर्चेत वेळ घालवायचा नाही. तुम्ही सांगा हे आम्ही तुम्हाला द्यायचं ठरवलेलं आहे, यू आर ऍक्सेप्ट ऑर नॉट, किंवा तुमचं काय ऑब्जेक्शन आहे सांगा. बरोबर. हा विषय तेवतच राहिला पाहिजे. जर विषय सुटला तर आम्ही निवडून येणार नाही, अशा प्रकारची भूमिका ही या आपलं सगळं तुमचं म्हणणं असं आहे की मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, सगळ्यांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे कशासाठी पाहिजे, काय करायला पाहिजे, काय नाही, सगळं प्रेक्षकापुढे आलेलं आहे. आता मी दुसऱ्या विषयाकडे वळतोय. ह्याच्यामध्ये आणखीन एक असं मला वाटतं, अजून काय सांगायचं मला? आता एवढे दिवस हे मोर्चे का निघाले नाही, हा एक प्रश्न आहे त्याच्यात. आता ही जी घटना घडली कोपर्डीची, ते विषय तुम्ही पुढे घ्यालच, पण त्याच्यानंतर म्हणजे त्या घटनेनंतरच हे मोर्चे निघायचं काय, आणखीन काय असं कारण घडलं? मगाशी सांगितलं बापूसाहेबांनी की आरक्षण तर मुद्दा आहेच, आरक्षणामुळे एक आहे, पण एवढे दिवस काय झालं होतं? आता परिस्थिती काय झाली आहे पाटील साहेब, की 100 एकराचा माणूस आता 10 एकरावर आहे, तुकडे होऊन. बरोबर. गेल्या 4 वर्षापासून महाराष्ट्रात दुष्काळ आहे. बरोबर. त्याच्यासाठी आज तुम्ही आर्थिकची जी व्यवस्था बघताय, बाजारभावाची जी व्यवस्था बघताय, शेतकऱ्याला कोणी वाली नाही थोडक्यात, आणि मेजॉरिटी मराठा समाज हा शेतीवर अवलंबून आहे आणि शेतीवर आधारित करतो. त्यामुळं ह्याचा एक उद्रेक झालेला आहे की आता आपल्याला मदत करणार नाही. म्हणजे काय पूर्वी होते जमिनी, कसलंच काही नाही, आणि पूर्वी जमिनी भरपूर होत्या, त्याचे पुन्हा तुकडे तुकडे होत गेले, त्यामुळे मराठा समाजावर अशी वेळ आलेली असं तुम्हाला म्हणायचं थोडक्यात. नाही एवढं एकच कारण नाही, त्याच्या आणखीन कारण दुष्काळामुळे आहे, त्याच्या सगळ्यांनी साथ दिलेली नाही त्या शेतकऱ्याला नाही. आता ते तात्कालिक आहे काय, अनेक वर्षांची खदखद राहिली होती, ज्वालामुखी जो होता तो या निमित्तानं हा लावा बाहेर आला, हे तात्कालिक कारण आहे असं माझं मत आहे. बरोबर आहे तुमचं की एवढी खतखत ही बरेच वर्षाची, हे काय सहजासहजी मोर्चे निघणे सहजासहजी नाही. आपण कोणाला चला म्हणलो तर पुढे लोक गाड्या बिड्या भरून आणतात, पण स्वयंपूर्तीने हे सगळेजण निघालेले आहेत. याचाच अर्थ असा आहे की मराठा समाजावर अन्याय झालेला आहे, आजपर्यंत आरक्षण मिळाले आणि जे गरीब ते गरीब राहत बसले, श्रीमंत श्रीमंत झाले, गरीब. बरोबर. तुम्हाला मोर्चात जे पुढारी मंडळी आहेत प्रस्तावित माग नाही आहे त्याचं काय तुम्ही पण माग या, फक्त काय म्हणता का आमचा संघर्ष कोणी हायजॅक करू नये, आणि आम्ही तुमच्यासाठी काही केलं आणि म्हणून पुन्हा पुनरावृत्ती होणे या कारणास्तव तुम्ही तुमच्याबद्दल, तुम्ही राजकारणी आहात, तुमच्याबद्दल आदर आहे, पण तुम्ही आमचं नेतृत्व नकोय. आमचं नेतृत्व ही सर्वसामान्य माणसं करतील. ठीक आहे. आता आपण दुसऱ्या विषयाकडे असेल त्या नेतृत्वाला तर त्यांनी त्याला विधानसभा आहे, राज्यसभा, ठीक आहे. आता आपल्या सगळ्याचं म्हणणं असं की मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, सगळ्यांनी सांगितलेलं आहे. आता तो विषय आपण थोडा थांबवतोय. आता दुसरा विषय घेतोय की कोपर्डी येथील निंदनीय घटना जी झालेली आहे त्याच्याबद्दल, ती घटना जी झालेली आहे त्या घटनेचा आणि अॅट्रॉसिटीचा काही संबंध आहे का बापूसाहेब? बापूसाहेबांनी विचारतो. काय म्हणतं का, हे 13 जुलैला कर्जत, नगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील कोपर्डीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्यंत अमानुषपणे बलात्कार आणि खून करण्यात आला. ती घटना जर पाहिली तर समाजातल्या सर्व स्तरातील लोकांनी हे मान्य केलंय की बाबा ती अमानवी आणि पाशवी गोष्ट होती. बरोबर. त्याचा सगळ्यांनीच निषेध केलाय, असं कोणी म्हणलेलं नाही की बरोबर आहे. आणि त्यांना फाशी द्यावी का, काय करावी, कुठली सजा, फाशी द्यावी त्यांना, असं समाजाच्या सर्व स्तरातूनच सांगण्यात आलंय. वास्तविक पाहता कोपर्डीची ही घटना घडली. कोपर्डीच्या घटनेनं
या मराठा मोर्चाला इग्नाइट केलं, म्हणजे एखादी गाडी चालू करताना इग्निशन होतं, स्पार्क पडतो आणि तिथून एखादा मोर्चा, त्या पद्धतीनं या सकल मराठा मोर्चा जो चाललेला आहे, मूक मोर्चा वगैरे, ठीक आहे. आणि आणि अट्रॉसिटीचा काही संबंध आहे का? वास्तविक आता काय झालं, या घटनेपूर्वी एक घटना त्याच कुटुंबात झालेली, एका माणसाचा खून झालेला होता आणि ती खुनाची कुणाचा होता तो खून, काय माहिती सांगता येईल? काका होते, मुलीचे काका. हा, मुलीचे काका. तर त्या मुलीच्या काकाचा खुनाची घटना ही अट्रॉसिटी कायद्याचा वापर करून दाबण्यात आली असं बोललं जातं. त्यामुळे त्या अट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग झाला असं तुम्हाला म्हणायचं थोडक्यात. दुरुपयोग झाला आणि त्यासाठी म्हणून कोरिलेशन. मी आता खतीब साहेब येतो, कोपर्डी जी घटना जी घडलेली आहे ती सगळ्यात निंदनीय, सगळ्यांनी त्याचा निषेध वगैरे केलेला आहे. आता सरकारकडून काय अपेक्षा आहे तुमची, की त्या घटनेकडे कसं पाहता तुम्ही? यामध्ये मी हे सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की गुन्हेगाराला जात नसते, गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. यामध्ये वकील म्हणून माझं सरकारला असं निवेदन असेल किंवा सल्ला असेल की या देशात कायद्याचं राज्य आहे, सरकारला कायदा हातात घेता येणार नाहीये. आज देखील आपण पाहिलं तर मराठा समाज हा महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकाच्या सीमावर्ती भागातील म्हणजेच बेळगाव, कारवार, बिदर, भालकी या पट्ट्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा अत्यंत बहुसंख्येमध्ये आहे. आपल्यासमोर राजस्थानातील गुर्जर आंदोलन आहे, आपल्यासमोर हरियाणातील जाट आंदोलन आहे. हा समाज हा त्या आंदोलनांपेक्षा तीव्र आंदोलन करू शकतो, परंतु मी या समाजाच्या या मोर्चांच्या नेतृत्वाला मी सलाम करतो की आस्था गायत एवढे लाखोंचे मोर्चे निघाले, परंतु ते मूक मोर्चे होते आणि आपल्या भारतीय संविधानावर निसंदिग्ध निष्ठा व्यक्त करणारे होते. म्हणून कायद्याप्रमाणेच गुन्हा तो गुन्हाच आहे, परंतु त्या गुन्ह्याला कोणत्याही जातीयतेची किनार न देता देखील या घडलेल्या गुन्ह्यामध्ये या गुन्हेगारांना शिक्षा मिळवण्याकरता सरकार हे प्रयत्न करू शकतं. त्यासाठी सरकारने काय करावं, प्रथम काय करावं सरकारने की त्यासाठी विशेष जलद गती न्यायालय त्वरित स्थापन करावं की जे सरकार निश्चित करू शकतं. आणि त्यासाठी या गुन्ह्याचा तपास करण्याकरता अत्यंत सक्षम अशा वरिष्ठ IPS अधिकाऱ्याची तपासिक अंमलदार म्हणून नियुक्ती करावी, असे अधिकार देखील सरकारला आहेत. त्यामुळे लवकरात लवकर तपास होईल, निष्पक्ष तपास होईल, अचूक होईल आणि लवकरात लवकर आरोपात जाईल. आणि या गुन्ह्यांमध्ये सरकार हे फिर्यादी असतं, त्यामध्ये आपली बाजू मांडण्याकरता प्रॉसिक्युटर म्हणून स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून एखाद्या अत्यंत विद्वान आणि तज्ञ ज्येष्ठ वकिलांची त्वरित नेमणूक करावी, म्हणजे त्या अभागी पीडितेला निश्चितच जलद न्याय मिळेल असा मला विश्वास वाटतो. ठीक आहे, आता आपण काय करू, वेळ संपत आलेली, थोडी राहिली, शेवटचा फक्त प्रश्न घेऊ, अट्रॉसिटीचा घेऊ. अट्रॉसिटी कायदा जो आहे आपल्याकडे बरेच वर्षापासून आलेला आहे आणि असं बोललं जातं किंवा आजपर्यंत चर्चेलं जातं की सगळेजण म्हणतात त्याला काय, म्हणजे कोणी नाही म्हणत की अट्रॉसिटीमध्ये बदल व्हायला पाहिजे, तो कायदा तसाच असायला पाहिजे, फक्त त्याच्यामध्ये म्हणजे अस्तित्वात राहायला पाहिजे, पण त्याच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये तरतुदी अशा व्हायला पाहिजे की ते त्याचा मिसयूज होऊ नये. याबद्दल बापूसाहेबांना काय सांगायचं? अट्रॉसिटी कायदा हा बेसिकली जो आलेला आहे तर मागासवर्गीय व्यक्तींच्यावर सवर्ण आणि किंवा उच्चवर्णीय आणि कुठल्याही प्रकारचा अन्याय करता कामा नये आणि जातीच्या आधारावर कुठं त्यांना त्रास देता कामा नये याकरता म्हणून एक शिल्ड ढाल म्हणून या कायद्याचा सुरुवातीला केलं. आता सिव्हिल राईट प्रोटेक्शन ऍक्ट आला, नंतर 1991 मध्ये हा अट्रॉसिटीचा कायदा आलेला आहे. पण अट्रॉसिटीचा कायदा आल्यानंतर की अट्रॉसिटीच्या कायद्याप्रमाणे आता स्वातंत्र्य मिळून बरीच वर्ष झालेली आहेत. आता सध्याची जी पोझिशन आपण पाहिली तर जातीभेद तुम्ही आम्ही कुणीच मानत नाही आणि मुळातले ज्या जाती म्हणजे खालच्या जाती असं समजल्या जायच्या त्या जाती सुद्धा त्यांचा पारंपरिक व्यवसाय काय करत नाहीत आणि आता सगळीकडून जातीचं निर्मूलन, वास्तविक पाहता जाती व्यवस्था असणं किंवा जातीच्या आधारावर एखाद्याला अन्याय करणं ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. आणि शाहू फुले आंबेडकरांचा वारसा सांगणारी आपण माणसं आहेत, त्यामुळे ती जाती व्यवस्था वगैरे ती जातीभेद मानणं वगैरे हे आपण नाकारलेलं आहे. पण अशा अवस्थेमध्ये व्हायला काय लागलं की
अट्रॉसिटी कायदा आवश्यक आहे किंवा नाही, पण अट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग व्हायला लागला. आता दुरुपयोग कसा होतो तर न्यायालयातच जर तुम्ही आपण पाहिलं, आता भारतातली न्यायालये अत्यंत सक्षम चांगली न्यायालये आहेत, अगदी आंतरराष्ट्रीय आंतरदेशीय सुद्धा त्या वर्गाचे आहेत. लिगल सिस्टीम चांगली थोडक्यात आपल्या भारताची फार चांगली आहे. आणि अशा लिगल सिस्टीम मध्ये सुद्धा ज्या ज्यावेळी न्यायालयासमोर खटले येतात, जर पुरावे असतील तर आपले अगदी निष्प्रह अशी आपली न्यायालय आहेत, पुरावा असतील तर जरूर त्या आरोपींना शिक्षा होते. पण काय म्हणतं का 4 ते 5% पेक्षा कन्व्हिक्शन रेट आहे. कन्व्हिक्शन रेट आहे याचाच अर्थ की 95% केसेस मध्ये त्या अट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करून खोटे केसेस केले जातात. आणि मग हे सिद्ध आहे. मग त्यामुळे काय म्हणतं का गैरवापर जर टाळायचा असेल तर त्या कायद्यामध्ये आमूलाग्र असा बदल करणे आणि चेकआउट ठेवणे हे करता येतं आपल्याला. ठीक आहे, म्हणजे बदल पाहिजे फक्त तुम्हाला थोडक्यात. अट्रॉसिटी ऍक्ट काय कॅन्सर होणे. पाटील साहेब दुसरं असं आहे की गैरवापर होतो हे जे चाललंय, आता गैरवापर हा राजकारण्याकडून होतो, त्याचं काय दुमत असायचं काय टक्केवारी किती बघावी आपण. बरोबर. आणि पण गैरवापर हा नुसता एकाच बाजूने होता असं नाही. ह्या अट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर हा एका समाजाकडूनच होतो असं नाही, सगळ्याकडूनच होतो असं म्हणायचं तुम्हाला. दलित समाजाचे जे कोण बांधव आहेत ते पण ह्याचा गैरफायदा घेत आहेत ना, नुसतं राजकारणी घेत आहेत असं नाहीये, त्यांचे बांधव घेतात असं तुम्हाला घेत आहेत. बर. ठीक आहे, आता मी खतिक साहेबाकडे येतो की अट्रॉसिटीच्या बाबतीत आत्ताच देशमुख साहेबांनी सांगितलं किंवा शिंदे साहेबांनी सांगितलं की त्याच्यामध्ये थोडाफार मिसयूज होतोय, गैरवापर होतोय, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? याबाबत माझं असं मत आहे की दुरुपयोग म्हणजे काय होतोय याचा अभ्यास झाला पाहिजे. आपल्या भारतातील आपली भारतीय न्याय व्यवस्था ही जागतिक दर्जाची आहे, निष्पक्ष आहे, अत्यंत निष्ठुर अशी आहे. आणि कोणताही गुन्हा हा आरोपित गुन्हा हा कायद्याच्या सर्व कसोट्यांवर घासून त्या निकषांना पात्र ठरल्याशिवाय त्यामध्ये शिक्षा होत नाहीये. या 2 गोष्टींचे आरोप या अट्रॉसिटी कायद्याबद्दल करण्यात येतात की फक्त एखाद्या व्यक्तीला त्याच्या जातीबाबत अवमानकारक असे उद्गार काढले, अशाच प्रकारच्या खटल्यांची अवस्था जास्त आहे. तर फक्त या युगामध्ये बापूसाहेबांनी आता सांगितलं की जातीभेद आपण त्याचं निर्मूलन करत आहोत, फक्त त्याचा उल्लेख केला, ही बाब ही न्यायालयामध्ये टिकत नाहीये. याबाबत दुरुस्ती करण्याबाबत या कायद्याची समीक्षा व्हायला काही हरकत नाहीये. आणि या कायद्यान्वये फिर्याद नोंदवल्यानंतर त्या फिर्यादीला 50,000 रुपयांचं अनुदान आहे. या बाबीचा देखील दुरुपयोग होतो की काय याबाबत देखील अत्यंत निष्पक्ष अशी समीक्षा व्हावी असं माझं मत आहे. ठीक आहे. म्हणजे तुमचं मत असं आहे की त्यामध्ये अट्रॉसिटी ऍक्ट राहिला पाहिजे, फक्त त्याच्यामध्ये थोडाफार मिसयूज होऊ नये, दुरुपयोग होऊ नये म्हणून त्यामध्ये थोडाफार आमूलाग्र कोणत्याही कायद्याचा दुरुपयोग मुळीच होऊ नये. आता आपल्या चर्चाक्षेत्रामध्ये सगळ्यांनी सांगितलेलं की मराठा आरक्षण जे कशासाठी पाहिजे, काय पाहिजे, खरंच आवश्यक आहे मराठा आरक्षण हे सगळ्यांनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे कोपर्डी येथील घटना सुद्धा निंदनीय आहे, अमानुषपणे त्याचा खून केलेला आहे, बलात्कार केलेला आहे, त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे आरक्षण, अट्रॉसिटी, हे कोपर्डी, हे सगळ्या घटनाबद्दल सविस्तर चर्चा केलेली आहे. आपण इकडे सगळेजण आलात, आमच्या चॅनलला भेट दिली, चर्चा केली, प्रेक्षकांना जी काही तुमची माहिती होती ती सगळी मिळालेली आहे, त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.